रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। मुंबई गोवा महामार्गावरून एक मोठी बातमी समोर येत आहे। काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हातखंबा गावाजवळ एक गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक गेल्या 12 तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे। या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रशासनाने तात्काळ पावलं उचलत हातखंबा गावाजवळील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे। सध्या अपघातस्थळी गॅस टँकरमधील गॅस रिकामा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। त्यासाठी रेस्क्यू व्हॅन आणि दुसरा टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत। अजूनही या टँकरमध्ये सुमारे 5 टन गॅस शिल्लक असून तो पूर्णपणे काढण्यासाठी आणखी 3 तास लागण्याचा अंदाज आहे। गॅस रिकामा झाल्यानंतरच पलटी झालेला टँकर बाजूला करण्याचं काम हाती घेण्यात येईल। या घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली असून हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आलं आहे। महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।